नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या बालपणीची गोष्ट। 22 डिसेंबर 1887 साली अत्यंत गरीब कुटुंबात तामिळनाडू राज्यातील इरोड या गावी त्यांचा जन्म झाला। सुरुवातीला त्यांनी गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, पण तरीही त्यांनी मॅथमॅटिकल ॲनालिसिस, कंटिन्यूड फ्रॅक्शन याच्यावर त्यांनी भरीव काम सुरू केले होते। 2012 मध्ये त्यांची 125वी जयंती साजरी करताना त्यावेळेसचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2012 हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष आणि 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे जाहीर केले। रामानुजन यांच्यात दडलेला गणितज्ञ त्यांच्या शिक्षकांनाही उमजून चुकला। एकदा त्यांचे गणिताचे शिक्षक भागाकार ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगत होते। एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता उत्तर 1 येते हे त्यांना समजून सांगायचे होते। उदाहरणादाखल त्यांनी सांगितले, जर माझ्याकडे 100 आंबे आहेत आणि जर मी ते 100 मुलांना वाटले तर प्रत्येकाला किती आंबे मिळतील? मुलांनी त्वरेने उत्तर दिले, 1। पण त्याच वर्गात असणाऱ्या छोट्याशा रामानुजनच्या मनात मात्र काहीतरी वेगळीच खळबळ चालली होती। तो विचार करत होता आणि न राहून त्यांनी शिक्षकांना विचारलेही, जर तुमच्याकडे 0 आंबे असते आणि 0 मुलांना तुम्ही ते दिले तर प्रत्येकाला एकच आंबा मिळेल का? 0ला 0ने भागले तर उत्तर 1 येईल का? शिक्षक गोंधळले। पटकन त्यांना काही सुचले नाही। ते म्हणाले, हा कसला प्रश्न आहे? 0ला 0ने भागल्यावर कधी 1 येतं का? थोडेसे रागूनच ते बोलले, 0ला कोणतीही किंमत नसते। त्यावर रामानुजन म्हणाले, असं कसं काय? 1 या संख्येवर 1 0 दिलं तर त्याची किंमत 10 पटीने वाढून 10 होते। 10 वर 1 0 दिलं तर 100 होते। 100 वर 1 0 दिलं तर 1000 होते। मग 0ला किंमत नाही असं कसं म्हणता तुम्ही? एवढ्या लहान वयातच रामानुजनच्या मनात इन्फिनिटी म्हणजेच अनंत संख्याचा विचार चालू झाला होता। एवढ्या लहान वयात इन्फिनिटी ज्याला उमगली आणि त्यापूर्वी न सुटलेल्या गणितातल्या अवघड प्रश्नांची उत्तरे शोधून काढली, आणि म्हणूनच श्रीनिवास रामानुजन यांना म्हणतात द मॅन हू न्यू इन्फिनिटी। एक सांगू का तुम्हाला, तुम्ही सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणता ना, तसा रामानुजन हे गणिताचे देव। तर नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या निमित्ताने या गणिताच्या देवाला त्रिवार वंदन करूया आणि त्यांची ही बालपणीची गोष्ट तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया। चला तर मग रामानुजनची ही गोष्ट तुमच्या मित्रांना शेअर करूया आणि पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओसह। तर आता मी आपली रजा घेते। गुड बाय।